वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मुन्या गिफ्ट दिला ना रे तू? हा. मग हे काय? बऱ्या बोलानं गिफ्ट देऊ नये आणि आता कसं द्यायचं ते काय मला माहित नाही मुन्या. अहो प्लीज 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 म्हणजे काही करून मला आज भेटा ना. हो काम आहे. हा हॅलो. हा बोला. अहो मी तिथे पोहोचलो आणि तुम्ही माझ्या समोरून नाही म्हणजे तुम्ही पाहिलं माझ्याकडे. सॉरी मला यायला जरा उशीर झाला. नाही हरकत नाही, बरंच झालं ते चुकामुक झाली ते तुम्ही लेट झालात. नाही तर तुम्ही आले असते आणि तुम्ही असताना दादा आला असताना तर काय झालं असतं. नाही खरंच सॉरी मला माफ करा. असं कुठे असतं का? हा मला बोलावलं कधी? तुम्ही आलात कधी? नाही आणि मी फोन केलेला तेव्हा मला सांगायचं होतं ना. तुम्ही आपले करू राहिले मी 0 मिनिटात पोहोचतो. त्या 0 मिनिटाची 6 वर 0 मिनिटं झाली हो माझ्या घड्याळात. असं कुठं असतं का? हा एवढं लेट नाही येत ना कुणी म्हणजे. सॉरी मी वेळेत पोहोचणार होतो पण ते आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलून तुम्हाला भेटायला आलते मी. माझ्या घरच्यांनी ना मला असं कधी एकटीला बाहेर जाऊ दिलं नाही. हा आणि असं रस्त्यात 1-1 तास वाट बघत तर अजिबात बसू दिलं नाही. काय म्हणले असते आमचे आप्पा? त्यांनी पाहिलं असतं तर अगं बोराड्यांची मुलगी तू अशी भर दिवसा रस्त्यात उभी राहते कसं दिसत होते. येणारे जाणारे एकटक बघतेत. हो आपल्याकडे नाही चालत असं. पुण्या मुंबईला चालत असेल पण आपल्या नगरमध्ये असं नाही चालत. हो मला मान्य आहे सगळं पण मी खरंच कामात अडकलो. हो मग कामच करायचं ना. मला कशाला भेटायला बोलावलं? दादा ऐक ना, मी काय म्हणत होते ते लक्ष्मीकांतराव बोराडे त्यांचा फोन आला होता रे. ते म्हणत होते की बुधवारी बैठक करायची का. बर बुधवारी यायची म्हणले का ते? हा ते म्हटले पण मी म्हटलं बुधवारचं घरी विचारून सांगते म्हणून. म्हटलं आमच्या घरी अर्धे निम्मे लोक नोकरी करणार आहेत. हा सुट्टी गिट्टीचं पाहावं लागेल. आता सुट्टीचं बघू राहिले तर मग रविवार चांगला वार आहे की. म्हणजे सगळ्याला सुट्टी राहते नाही का.
बरोबर आहे तुमचं. रविवार चालेल आपल्याला. चारे तुला काय वाटतं? आता तुमचं सगळ्यांचं ठरलं असेल तर ठीक आहे, रविवार तर रविवार डन करून टाकू आपण. हा आणि हा चारे थांब जरा, आणि त्यांना सांग बैठक आपल्याच घरी होईल म्हणून. अशी आपली अट आहे असं सांगू का? काय येडी आहे का काय ग तू? अशी आठ असते का? अगं त्यांना प्रेमानं सांग. अरे त्यांनी एकदा बी आपलं घर बघितलेलं नाही अजून. ठीक आहे चालतंय, मी सांगते त्यांना आपल्या घरी बैठक होईल म्हणून. हा हा चला. ए चारे, हा काय झालं? अगं बाई त्यांना सांगायच्या आधी प्रकाशरावांना सांग. हा 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 सांगते. हा रविवारच्या दिवशी मुन्याची बैठक आहे घरी, नाही तर जावई परत रुसून बसायचे. हो रे सांगते मी, तू कशाला टेन्शन घेतो, मी सांगते ना त्यांना. सांगू नको, विचार. आणि ते जर हो म्हणले तर समोर फोन करून रविवारचं सांग. बघते ते रविवार म्हटले तर रविवार, बुधवार म्हटले तर बुधवार, कोणते वार फिक्स करून टाकू. चला ए मुन्या, ए मास्तुरे, अरे ये वर. अरे इथं पण माणसं राहतात, ये. या पराग माधवराव निकम या. चल. बस. काय झालं? एकदम लाईन गेल्यासारखा मूड ऑफ करून बसला तू. हं? काय नाही. मला नाही का सांगणार? हं? मी काय कोणी परक आहे का? तुझ्या लहानपणी तुझ्या दादांना सुद्धा तुझ्या रडण्याचा अर्थ कळायचा नाही, पण या हरीश काकाला कळायचं सगळं. हं? आणि आता तुझ्या शांत बसण्याचा अर्थ कळणार नाही का रे? हा बोल, काय झालं? त्या पूर्वा चिडल्या माझ्यावर. त्या पूर्वा? हा? आणि कस काय लग्न झालं नाही भांडण सुरू? मी त्यांना भेटायला बोलावलं होतं. हा. त्या आलत्या, हं. पण मीच लेट पोहोचलो. मी पोहोचेपर्यंत त्या निघून गेलत्या. मग कॉल करायचं तिला. केलता ना, मग केलता, पण फोन उचलून डायरेक्ट भांडू लागले. फाड फाड झापलं मला आणि काही बोलूच दिलं नाही. म्हणणे पण चूक तुझीच आहे ना. अरे एवढा मास्तर तू, अरे टाइम पाळता येत नाही तर वेळ दिलीच कशाला? ते काय तुझं लेक्चर आहे का? कवा बी गेला आणि देऊन आला. काका अर्जंट काम होतं म्हणून लेट झालत. तिच्यापेक्षा महत्वाचं होतं. मग तिला सांगितलं काय? हा म्हणजे काम आहे हे सांगितलं, काय काम आहे हे नव्हतं सांगितलं. इथंच तर चुकतं म्हणण्या. नात्यात ना क्लॅरिटी पाहिजे, कम्युनिकेशन एरर नाही पाहिजे, नाही तर कायमची एरर होऊन बसते. प्रेमाची फाईल करप्ट होते आणि हा असा व्हायरस घुसतो. मग चिडचिड, भांडण हे तर आयुष्यभर चालू राहतं रे. पण कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे सगळं सांभाळता आलं पाहिजे. पण त्यासाठी काय पाहिजे? कम्युनिकेशन. नाही तर चार लोकात हसू होतं आणि मग नात्यात ती मजा नाही राहत. पण आता काय करायला पाहिजे? कम्युनिकेशन. भेटून माफी माग तिची. जास्त तर वाद झाले नाही तुमचे. नाही. मग जा एकट्यात भेट तिला आणि सॉरी म्हण, मनापासून म्हण. आणि आवडेल तिला, समजून घेईल ती. तिला तू हक्काचा वाटतो म्हणून तर ती तुझ्याशी भांडली ना. माणूस आपल्याच माणसाशी भांडत नाही का? जा भेटून सॉरी म्हण आणि एरर संपव. वर्ग म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार. म्हणजे आता समजा तुला 5चा वर्ग काढायचा आहे, तर त्यासाठी आधी तुला 5चा पाढा यायला पाहिजे. येतो का? हो.
आता 5 गुणिले 5 बरोबर 25. शाबास. सोपं आहे. आमच्या बाई बी शाळेत आम्हाला सेम डिक्टू तू जसं शिकवती ना तसं शिकवत. अरे मुन्या, बाई नाही म्हणू रे, मॅडम म्हणत जाऊ. आता बाई काय आणि मॅडम काय दोन्ही सेमच तर आहे ना. आमच्या मॅडमला डावखुडे आहे बरं का. जेव्हा बी ते फळ्यावर लिहिताना आम्हाला काही दिसतच नाही. आम्हाला नुसती बाईची पाठच दिसते. हा बस आता अभ्यास कर. पप्पी ते मी त्या बाईला आणि शाळेला लय मिस करून राहिलो ग. असं तर होणारच ना मुन्या. अरे हे शाळेचे गेलेले दिवस परत नाही मिळत. शाळेची मजा काही औरच असते. माझी कसली आली मजा. बघ ना मम्मी पप्पा किती दिवस इकडे राहून राहिले. काय होणार माझं. आता माझे मित्र सगळे पुढे जाणार आणि मी एकटाच मागे पडणार. बघ तू. मुन्या, मला मोप कळू राहिलं रे, पण तुझ्या पप्पाला कळू नाही राहिलं. त्याला मी काय करू बरं, तूच सांग. आत्या, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ग? थांब सांगते. माझा अभ्यास सोडून जातोय, लक्षात ठेव. पप्पे ये इकडं, तुला सगळं सांगते. अगं पप्पे, बोलू नको तर काय करू. हे किती जरी सांगत असले ना, त्याचं तसं अजून काही नाही. पण मला माहिती आहे त्याचे अजून बी चालचलन बिलकुल बरे नाहीत. अजून फोन येते त्या बाईचे यायला सारखे. इथं अजून त्याचे इतके फोन येतात. तर मग विचार कर ऑफिस मध्ये काय करत असतील तर. पण तुला त्यांच्याबद्दल असं कोणी काही सांगितलंय का? सांगायची काय गरज आहे. मेसेज येतात त्यांना, मेसेज मी बघितलेत ना. काय होतं त्यात? अगं कोरे होते, कोरे. अगं म्हणजे काहीच नव्हतं. अगं कोरे म्हणजे डिलीट करते ते वाचून. मी वाचू नाही म्हणून. मग अगं साधे गुड मॉर्निंगचे सुद्धा ठेवीत नाहीत. आणि जर त्यांचं काही तसलं नसन तर काय गरज राहिली डिलीट करायची. अगं अगं की काय नाही. हे म्हणून नाही राहिले का सारखं की बॉसचा फोन येतो, बॉसचा फोन येतो. अगं बॉस गिस काय नाही. ऑफिस मधून हीच बाया सारखे फोन करते, ऑफिस मध्ये या, ऑफिस मध्ये या. तू सांग बरं, यांचा बॉस कशाला फोन करीन ग? अगं करत असतील ते काम, ऑफिस मध्ये असतील तेवढी कामं. सरकारी ऑफिसात कुठं असतात का काम? आणि यांच्याच्याने होणार आहेत का काम? अगं सरकारी ऑफिसात लई सुट्ट्या मिळतात ना, म्हणून मी त्यांच्यासोबत लग्न केलं. मग पण आता हे तर सुट्टीचं नाटकच लावायला लागले. तर लोक दिवस दिवस ऑफिसात जात नाही, त्यांना कोणी विचारतं का? आणि हे ऑफिसात जाताना इतका उत्साह, इतका उत्साह, सेंट मारून जातात पप्पे. मग आणि माझ्याकडे येताना डोकं धरून येतात. मला काय काय कळत नाही का? आणि ऑफिसात उत्साह का? तर ती गजरीवाली बसलेली असते ना यांच्या पुढं हुश्य हुश्य करत. मग मला काय काय कळत नाही का? अगं आत्या असं काही नसेल ग. आता रस्त्यातनं जाताना, बाजारातनं जाताना, बसमध्ये चढताना अशा कितीतरी बायका त्यांच्या आजूबाजूने येतील जातील. तू काय त्या सगळ्यावर संशय घेणार आहे का? संशयाचा नाही ग पप्पे. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय यांना धडधड फोन मेसेज आलेले. मग मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिले. नाही आत्या, मला अजून पण तू सांगते ना ते सगळं खरं नाही वाटत ग. म्हणजे मला काय वाटतं, तुझं काहीतरी गैरसमज होत असेल. आत्या अशी गैरसमजात नको अडकू ग. चुकीचं असतंय ते. पप्पे माझा अजिबात गैरसमज चुकीचा नाही. माझे सगळे गैरसमज बरोबरवाले असते. अगं म्हणजे कसं सांगू मी तुला, कसं हे ना ग असं करतेत ग. पण तुला नाही कळायचं बाई. या पुरुषांवर भरोसाच नाही माझा. तुला आताच काहीच कळणार नाही, लग्न झाल्यावर कळून सगळं. हे बघ, म्हणजे मी कसं सांगू तुला, मला नाही कळतंय आता. थांब, हे पाय, हे 2 चाकं असतात ना सायकलीचे, तसा असतो संसार. हे पुढचं चाक आहे ना, हे चाक म्हणजे नवरा. म्हणजे हे चाक सायकलला दिशा देतं, योग्य मार्गाने पुढे नेतं. आणि हे जे मागचं चाक आहे ना, ते म्हणजे बायको. हे सायकलला गती देतं, म्हणजे संसाराला गती देतं.
हे दोन चाक बॅलन्स झाले ना की संसार एकदम छान होतो. सायकल समजू राहिलंय का मी तुला काय बोलू राहिली ते? बरोबर आहे, एकदम खरंय पप्पी तुझं. मग म्हणजे माझं पुढचं चाकच पंक्चर झालंय, हं? सारखं चुकीच्या दिशेला जातंय. अगं माझी नुसती ओढाताण होऊ राहिली ग पप्पे. पण पप्पे बाई तू एकदम भारी बोलू राहिली. किती छान बोलती ग पप्पे तू, मनाला असं पटतं बघ. हा ना. तुमचं झालं असेल तर आता येऊ का मी? अभ्यास राहिलाय माझा. म्हणजे तू आमचं सगळं बोलणं चोरून ऐकू राहिला होता ना? अजिबात नाही. कामगिरी फत्ते झाली. कोणचं काम फत्ते करू राहिला तू? अगं मुलाकडच्यानी लग्नाची बैठक बुधवारी फिक्स केली. हा चला कामाला लागा आता. बाई पप्पे मस्त. वहिनी खूप भारी काम केलं बरं का दादानी आपल्या घरी बैठक ठेवून. हा बरं झालं ते, माझ्या एकटीला तिथे सगळी तयारी करावी लागते. आज तुम्ही हाय तर मदत करू लागायला म्हणून बरे, नाही तर माझंच कंबळ मोडलं असतं. वहिनी हाय का? जाऊ दे ना वहिनी, कशाला काळजी करता हो तुम्ही? मी आहे ना. हा शेवटी माझ्या माहेरचं कार्य आहे. 2-4 दिवस ब्युटी पार्लर बंद करून टाकला. अगं काय सांगू, काल तुम्हाला ते स्वतःहून त्यांनी मला भेटायला बोलवलं आणि ते आलेच नाही. पहिल्यांदा घरी बघायला आले आणि झोपून गेले. अगं पण काल तर आलेच नाही. मी किती वेळ तिथे थांबली होती माहिती त्यांची वाट बघत, आणि घरी काय काय ऍडजस्टमेंट करून गेलते मी त्यांना भेटायला. मला एवढी भीती वाटत होती ना तुला सांगते आरते. आणि विचार कर, आपणला कळलं असतं तर काय झालं असतं. आणि तसंच झालं. मी अशी तिथे थांबली आणि समीर दादा आला ना गाडीवर. मला आता झालं, समीर दादाने जर त्यांना येताना पाहिलं तर संपलं. आम्ही दोघं असं निघालो, मी आणि समीर दादा, आणि ते आले. थोडक्यात अशी चुकामुक झाली. कविता त्यांनी पाहिलं मला जाताना, पण असं कसं थांबणार. मग मी गेले घरी निघून समीर दादा बरोबर. 0 मिनिटात येतो म्हणे, 0 मिनिटात. कविता आम्ही नंतर घरी गेले ना तर साहेबांचा मला फोन आलता, म्हणे तुम्ही थांबल्याच नाही, मी पाहिलं तुम्हाला जाताना. असं कसं थांबणार. माझा नुसता संताप होत होता. एवढी चिडचिड झाली ना, मी बोलले फडाफडा फोनवर आणि दिला ठेवू. मग तू परत फोन केलाच नाही का? का मग मी का म्हणून कॉल करायचा? उलट त्यांनीच मला कॉल केला पाहिजे सॉरी म्हणायला. अगं एकदा तू करायचा कॉल. बर बाई नाही केला मी कॉल, पण म्हणून त्यांनी पण करायचं नाही असं थोडीच आहे. अच्छा, म्हणजे आता त्यांनी तुला फोन केला पाहिजे, तू नाही करणार ना फोन? लग्न अगोदरच हक्क गाजवायला लागली पूर्वे तू. नाही नाही, हक्क गाजवलाच पाहिजे. हक्काचा माणूस येतो. गप्पे आरते. आणि असं कुठे असतं होय कविता? स्वतःच भेटायला बोलवायचं आणि स्वतःच यायचं नाही. आता ते चुकले म्हणून त्यांना फाड 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 बोलू लागली, आणि तू चुकली असती तर नाही तर कसं आहे माहितीये का पूर्वे, माती गुळगुळीत ते म्हणून कोपऱ्यानं माती खाण्याला जाऊ नये बरं. कळलं का तुला? तुम्ही काय वेडे आहात का? हा दिसत नाही तुम्हाला? सॉरी सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी? मला लागलं की ग्लास तर. अहो मला काय माहित तुम्ही असं अचानक पलटणार म्हणून. तुमच्या घरी आया बहिणी नाही का? हा चल्ली आपली गाडी घेऊन फुर करत. सॉरी सॉरी. नाही पण ते म्हणजे मला लागलं की ग्लास तर. आरते हेच आहेत ते. हो हे तेच आहेत, तेच आहेत हे. अगं हेच आहेत ते, पराग निकम. हय्या, यांचं नाव पराग निकम आहे. म्हणजे सॉरी हा. खरंच सॉरी. नाही म्हणजे लागलं नाही नाहीत का? किती सॉरी म्हणता. अहो नाही अगं ते तिला म्हणू राहिले. सॉरी हा, म्हणजे तुम्हाला पण काही लागलं नाही ना? सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे मी खरंच कामात अडकलो होतो. नाही मला माहिती आहे कारण द्यायला नाही पाहिजे, पण हो खरंच म्हणजे त्या दिवशी काय झालं माहिती आहे का, मी निघालो आणि आता बघा मी परत तुम्हाला कारण द्यायला लागलो. सॉरी. तुम्हाला माझा खूप राग आला असेल ना त्या दिवशी.
नाही या बोलल्या नसतील पण यांना खरंच राग आला असेल. म्हणजे येतोच ना, राग यायलाच पाहिजे ना. म्हणजे 1 तास यांना उन्हात उभं ठेवलं पण मला खरंच वाटलं की माझं जमेल, पण ते वेळेवर सगळं. सॉरी. म्हणजे मी मनापासून सॉरी म्हणतो. 1 सेकंद. हे पेन म्हणजे तो त्या दिवशी दिला होता ना, तो पण पेन आहे पण हा खरा पेन. म्हणजे तो पण खरा होता, हा खरा पेन. म्हणजे या पेनानं सगळी गडबड झाली. घ्या ना. घे ग घे. किती पोट तिडकीनं देत आहेत ते. घे. कल्पना. ते तुम्हाला PhD चे थिसिस लिहायला कामी पडेल अभ्यासाला. आणि सॉरी बरं का, मी अचानक असं आडवा आलो. थँक्यू बर का. मी येऊ का? नाही येतोच मी. चालू द्या तुमचं. सॉरी डिस्टर्ब केलं. सॉरी बरं का.